जे हक्काने पिकवलेलं पीक आहे त्याला मोबदला तर नाहीच, पण बी बियाणे असतील, खतं असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी भरमसाठ वाढ झालेली आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडून त्यांना आत्महत्येकडे प्रवृत्त करणारे हे सरकारचे निर्णय आहे असं म्हणायला वाव आहे। कारण आजही आपण बघितलं तर जळगाव, फक्त एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 168 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि ह्या येत्या मागच्या 2 महिन्यांमध्ये जवळजवळ 40 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रेकॉर्ड आहे। म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांना आत्महत्या करायला प्रवृत्त करता आहात का? आणि जर अशी परिस्थिती असेल तर ह्या सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद का करण्यात येऊ नये हा आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। सरकारला या निमित्ताने माझी विनंती आहे की सरकार म्हणून शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम तुम्ही करावं। त्यांच्या पिकाला योग्य तो भाव आपण देऊ शकत नसाल तर जी बी बियाणे असतील किंवा खतं असतील ह्यामध्ये तरी जी होणारी वाढ आपल्या सरकारकडून होते आहे ती तरी आपण करू नये आणि आमच्या शेतकरी बांधवांचं कंबरडं मोडण्याचं काम आपण थांबवावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती करते।